हे कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे वयात आला, मिशीत आला, विशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. तिनं बी कोपऱ्यात नेऊन कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमणार नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा. आता या 22 प्रतिज्ञाचा विषय वेगळा आहे बरं का आपला. ह्याच्यात 22 प्रतिज्ञामधल्या 21 प्रतिज्ञा सगळी नीट म्हणतात, ताट मानेन. त्यात एक प्रतिज्ञा आहे, मी मांसाहार करणार नाही, मी दारू पिणार नाही. त्यावेळेला मला अशी खाली घालते, मी बौद्धाचार्य बी गप म्हणते, त्याच्या बी घरात शिजत असते, इकडे कांबळे म्हणला 22 प्रतिज्ञा, बाबासाहेब वाचा. मग भावकी आली, चुलता आलं, चुलत भाव आला. ते म्हटले सगळं राहिलं राहू दे, कुलदैवत, जागरण गोंधळ, 1 वाग्या 2 मुरळ्या, बोकाड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करून. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळा इस्कोट बघितला. RPI ABCD गट दिवाळीपर्यंत झेडपर्यंत जायचे. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना चौकात येऊन म्हटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. फुले, शाहू, आंबेडकर, बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे, अहिल्याबाई होळकर, सगळ्यांना समजून घ्या, सगळ्यांनी एकत्रित या, जाती धर्मांनी एकत्रित या. हे जा वैतागानं सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी, आपल्याच कांबळेला असाच तुडवला. मग याला कळलं ही तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला करून. मग ती कांबळेचा मुलगा आता मोठा झाला, त्या इंस्टाग्रामवर असते, रील बघत. आता बसले ती, गेलं आता मेसेज टाकतोय तिला, जेवलीस का? ते त्या कॉल कर ना पिल्लू, हे गुदडीत जातं असं. मग ते आता एअरबड आलेत, असे एअरबड घालतं, मग चुक 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 चालू असते फोनवर रात्रीच. मग ती आमची आई अशी वर बघते, पाल कुठं चुक चुक करते, ही गुदडीत आहे इथं सगळं. पहाट झाल्यावर ही म्हणते, तू झोप ना पिल्लू. ते पलीकडून म्हणते, तू झोप ना. हा वैतागून म्हणतो, तू झोप, मी तुझा श्वास ऐकणार. मग ती झोपतीन, ही श्वास ऐकत. सकाळी ती उठून ज्यावेळेला ह्याला फोन करते, त्यावेळेला हे डायरेक्ट म्हणतो 8,993 पिल्लो. ती काय, मी श्वास मोजले. मग ते इंस्टाग्राम बघत, ती रील बघत कांबळेचा मुलगा बसला होता. मग कांबळेनं परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा, आता डॅडा म्हणते, डॅडा
फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता कांबळे पेटला. हरार म्हटलं, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार. तो पण नाही रडला. तो पण नुसताच का, तो दोनदा कणला करून. मग कांबळेच्या लक्षात आलं, डेनमधनं ही डबल गेलं, विचार पुस्तकातनं जात असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे, सर्व धर्म समभाव, मानवता, भारतीय, असं काहीतरी येड्यासारखं बडबडत असतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंदी नसते. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलाय. आणि कांबळे मानवतेच्या घोषणा देतोय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाक देऊन तुडवत आहेत. पण कांबळे नाही रडत, नुसताच कणतो करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ आणि हा देश जिवंत राहणार आहे. एवढं सगळं